शेतकरी मित्रांनो नमस्कार. आपण आज चिखलवाडी या गावात आलो आहे. इथले प्रगतशील शेतकरी आपल्याबरोबर आहेत. या प्लॉटसाठी आपण गेल्या 1.5 महिन्यापासून या प्लॉटला शेड्यूल आपण चालू केलं होतं. त्यावेळेला प्लॉटला फुटवा अजिबात नव्हता. आपण त्या शेतकऱ्यांची थोडीशी मुलाखत घ्यायची आहे 1-2 मिनिटात. सर 1 मिनिट, तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव प्रवीण वसंत सावंत, राहणार चिखलवाडी, तालुका शिराळा, जिल्हा सांगली. ह्या लागणीला आपण कधी ट्रीटमेंट चालू केली होती? याला ट्रीटमेंट करून झाली 1.5 ते 2 महिने फक्त झाले. 1.5 ते 2 महिने झाले. त्यावेळी कंडिशन काय होती लागणीची? कंडिशन म्हणजे त्याला फुटवा वगैरे काहीच नव्हता आणि पूर्ण इथे कोंब तिथे कोंब असं दिसत होतं. पूर्ण लागण गेल्यागत. माझा विचार होता काढून त्यानं नवीन करायचं. पण तुम्ही भेटल्यानंतर, तुम्ही प्लॉट बघितल्यानंतर असं वाटलं की काहीतरी आशा धरून त्यानं पुढं म्हणलं आता चालायचं. त्याच्यानंतर तुम्ही दिलेलं बी सॉईल, त्याच्या संग दिलेलं थोडी खत मिसळून 2च फक्त फवारणी केल्या त्याला. आळवण्या 2 आळवणे झाले. 2 फक्त आळवणे झाले. त्यानंतर हे आपला प्लॉट आता हे ग्रोथ जी दिसते ती त्या 2 आळवणीनंतर 2 आळवण्यावरच आहे. अजून लागवड नाही याला काही. अजून लागवड नाही. तर शेतकरी मित्रांनो बघू शकता प्लॉटचे ग्रोथ. आणि जर फुटवा बघितला तर जबरदस्त असा फुटवा आलेला आहे. जरा ह्या ठोंबाचा फुटवा मोजून दाखवा. ह्या त्याचं तर दिसणार नाही. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 ते 18 17 ते 18 फुटवाचा एका ठोंबाला 17 ते 18 फुटवं तयार आहेत. शेतकरी मित्रांनो बघू शकता जबरदस्त असा प्लॉट मेंटेन झालेला आहे. आता ह्या प्लॉटसाठी आपण बाळभरणीचं नियोजन लावणार आहे. त्यासाठी साधारण 14-35-14 1 नग, अमोनियम सल्फेट 1 नग आणि पोटॅश 1 नग, मायक्रोकॉम्बी 10 किलो असा आपण डोस काढणार आहे याच्यामध्ये. आणि याची बाळभरणी करून ही संख्या आपल्याला डेव्हलप करायची आहे. तर शेतकरी मित्रांनो प्लॉट तुम्हाला कसा वाटला 100% कमेंट करा आणि आपल्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा.